प्रेमचंद हे केवळ हिंदी साहित्यातीलच नाही तर भारतीय साहित्यातील ललांभूत ठरलेलं नाव. 31 जुलै 1880 बनारसजवळ लम्ही गावी जन्मलेल्या प्रेमचंदांनी आधुनिक गद्य हिंदी लेखनाला 20व्या शतकाच्या प्रारंभ काळातच जाणीवपूर्वक नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला. प्रेमचंदांची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी जरी ओढगस्तीची नव्हती तरी संपन्न म्हणता येईल अशीही नव्हती. अल्पवयात मातृहीन बनलेल्या व सावत्र आईशी ममत्वाचे नाते न जुळलेल्या प्रेमचंदांचं शिक्षण फारसीतून झालं. कुटुंबात मन न रमलेल्या या बालकाने मग शाळेतल्या ग्रंथालयात रमण्याचं ठरवलं. इंग्रजी, उर्दू, हिंदी, फारसी या भाषातील असंख्य पुस्तके वाचून आपलं लेखकीय व्यक्तिमत्व घडवलं. त्याचबरोबर सभोवतालच्या परिस्थितीचा, समाज जीवनाचा, राजकीय स्थित्यंतरांचा अभ्यास, निरीक्षण अतिशय संवेदनशीलपणे चालू ठेवलं. गरीब, श्रमजीवी, परंपरानिष्ठ अशा आपल्या समाजासमोर नव्या युगात कोणती आव्हानं उभी ठाकणार आहेत व या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या आपल्या समाजाची वैगुण्य कोणती, तसेच शक्तिस्थानं कोणती हे जाणून घेऊन त्यांचं लेखन झालं. म्हणूनच या लेखनात ओढाळ स्वप्नाळूपणा नाही, अतिशयोक्त असा परिकथात्मक परिसर नाही किंवा अवास्तव शौर्य व वीरतादर्शक चरित्रचित्रणही नाही. याच कारणास्तव प्रेमचंदांना सरळ, सुबोध भाषेत लिहिणाऱ्या प्रारंभिक वास्तववादी लेखकाचा सन्मान लाभतो. प्रेमचंदांनी आपल्या साहित्य जीवनात जवळजवळ 300 कथा लिहिल्या, जवळजवळ 14 लहान मोठ्या कादंबऱ्याही लिहिल्या, अतिशय प्रांजळ, विचारप्रवर्तक असं वर्तमानपत्रातील लेखनही केलं, साप्ताहिक, मासिक यातूनही स्वतःला अभिव्यक्त केलं. अर्थात हे सर्व लेखन आपल्या जाणीवांना अभिव्यक्त करण्याच्या कळकळीतूनच लिहिलं गेलं होतं हे जाणवतं. सुरुवातीला स्वाभाविकपणेच त्यांचं लेखन उर्दूतून नवाब राय या नावाने लिहिलं गेलं. सोजे वतन या त्यांच्या कथासंग्रहातून त्यांनी जे देशप्रेम व्यक्त केलं त्यामुळे तो कथासंग्रह इंग्रजांकडून जप्त करण्यात आला. यानंतरही आपल्या गुलामगिरी विरोधी भूमिकेत बदल न करता ते लेखन करतच राहिले. पण यानंतर त्यांनी प्रेमचंद या नावाने लेखन प्रकाशित केलं. सौत ही त्यांची पहिली हिंदीतली कथा असावी असा बऱ्याच विद्वानांचा विश्वास आहे. पंचपरमेश्वर, ईदगाह, बूढ़ी काकी, पूस की रात, नमक का दारोगा, बडे घर की बेटी, कफन अशा एकाहून एक सरळ अशा शेकडो कथा लिहिताना प्रेमचंदांनी खरोखरच सभोवतालचं समाज जीवन आरशाप्रमाणे शब्दातून प्रतिबिंबित केलं. मुसलमानांमधली गरिबी, हिंदूंमधली गरिबी असा काही वेगळा प्रकार नसतो. गरिबीतलं कारुण्य, अभावग्रस्ततेचा अनुभव विभिन्न जातीधर्मातील लोकांसाठी सर्वकडे सारखाच असतो हे त्यांनी आपल्या साहित्यातून दाखवून दिलं. आदर्श कौटुंबिक जीवनाचं हळुवारपणे सूचन करणाऱ्या त्यांच्या कथांप्रमाणेच शेतकरी, मजूर यांच्या जीवनाचं विदारक, दयनीय असं चित्र रंगवणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कित्येक कथा कादंबऱ्यांमधून भारतीय कृषी जीवनाचं चित्र रेखाटलं गेलं आहे. सवा सेर गेहू, पूस की रात, गोदान अशा रचनांमधून ते भारतीय शेती आधारित समाजाला मजूर किंवा श्रमणाऱ्या छोट्या शेतकऱ्याच्या वेतन व्यवस्थेसंदर्भात विचार करायला लावतात. कित्येक कथांमधून धार्मिक रूढी संदर्भात पुनर्विचार करायला ते लावतात. आत्तापर्यंत ज्या समाजाला साहित्यातून दूर ठेवलं गेलं होतं, तसंच ज्या समाज घटकाच्या दुःखाकडे केवळ सहानुभूती आणि दयाभावनेनी पाहिलं जायचं, त्या समाजालाही त्याने आत्मनिरीक्षण व आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं तर्कनिष्ठ अवलोकन करायला शिकवलं. त्याचप्रमाणे रूढी परंपरामुळे समाजातल्या एका घटकाला सामाजिक न्यायापासून दूर लोटत आहोत याची बोच उच्च वर्ण व उच्च वर्गाच्या मनातही तयार केली. त्यांच्या लेखनाचं एकमेव लक्ष्य म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून समाजाकडे बघणं. अतिशय संवेदनशीलपणे यथार्थ चित्रण करणं प्रेमचंद या लेखकाला शक्य झालं ते केवळ याचमुळे की या लेखकाला आपल्या भोवतीच्या समाजाबद्दल एक आंतरिक ओढ होती, ममता होती. आपल्या भोवतालच्या माणसांच्या दारुण स्थितीवर त्याची करुणार्द्र अशी दृष्टी होती. तेव्हाच हे चित्रण शक्य झालं. तत्कालीन कोणताही असा विषय नसावा की जो प्रेमचंदांच्या साहित्यात अस्पर्श राहिला. प्रेमचंदांच्या रचनांमधून केवळ वेगवेगळ्या वयाच्या परिस्थितीतल्या माणसांच्या दुःखांचे पोत जरी समजून घ्यायचे झाले तरी त्यात खूपच विविधता आहे हे आपल्याला जाणवतं. उदाहरणार्थ, बूढ़ी काकीमधली वृद्धा असो, गोदानमधली होरी धनिया ही दंपती असो, ईदगाहमधली आजी, मंत्रकथेतला पुत्रवियोग सहन करणारा वृद्ध असो, कफनमधली मरून गेलेली स्त्री असो, सद्गतीमधला चांभार अशी कितीतरी नमुन्यादाखल उल्लेखलेल्या व्यक्ती आपल्याला यातून भेटतात. या सर्वांमधून संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेचा व कुटुंब व्यवस्थेचा एक पटच नजरेसमोर उभा राहतो. महात्मा गांधीजींसारख्या
स्वातंत्र्य आंदोलनातील झंझावाताचा प्रेमचंदावर परिणाम होणार नाही हे असंभवच होतं. 1921च्या गोरखपूर सभेत महात्मा गांधींनी सरकारी नोकऱ्यांवर बहिष्काराच्या केलेल्या आवाहनाचा त्यांनी फार गंभीरपणे विचार केला. त्यातूनच 21 वर्षाच्या स्थायी नोकरीवर त्यांनी पाणी सोडलं आणि इथूनच त्यांच्या अस्थिरपण, नितांत बौद्धिक अशा लेखन कौशल्याला आव्हान देणाऱ्या आयुष्याला सुरुवात झाली. आर्थिक परिस्थितीच्या चटक्यांनी समाजाचं वास्तव रूप जेवढ्या प्रखरपणे त्यांच्या समोर आलं, तेवढ्याच ताकदीनं प्रेमचंद आपली लेखणी सरसावत राहिले. एका बाजूला कुटुंबासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी कुठे चरख्याचं दुकान काढ, कुठे मास्तर हेडमास्टरच्या जबाबदाऱ्या सांभाळ, हे करत असतानाच कधी उर्दू तहकीक, कधी हिंदी स्वदेश मधून नियमित लेखन ते करत राहिले. स्वामी संपूर्णानंदांच्या मर्यादा पत्रिकेचा संपादन भार त्यांनी स्वीकारला, तर लखनौमध्ये माधुरीचे संपादकच बनले. हे करत असताना या लेखकाला स्वतःची अशी मुद्रण संस्था असावी हे स्वप्न पडत होतं. यातूनच 1930मध्ये हंस मासिक व जागरण साप्ताहिक प्रकाशित आणि संपादित करायला त्यांनी सुरुवात केली. अर्थात या उद्योगांना आर्थिक स्थैर्याची व उद्योगासाठी आवश्यक अशा मानसिकतेची जरुरी असते. लेखनापायी, अभिव्यक्तीपायी आयुष्य पणाला लावणारे प्रेमचंद मग भरभराटीला येत असलेल्या चित्रपट व्यवसायात आपलं नशीब आजमावायला पटकथा लिखाणासाठी उद्योगनगरी मुंबईकडे झेपावले. पण लेखन कुशल व्यक्तीला उद्योगनगरी मुंबईने काही स्थैर्य दिलं नाही. पुन्हा बनारस, लखनौ इथे ते गेले आणि तिथून पटकथा लेखन करून मुंबईत पाठवत राहिले. प्रेमचंदांच्या ज्या कथांना हिंदी सिनेमासृष्टीत स्थान मिळालं त्या कथा म्हणजे गोदान, हीरा मोती, सदगती, शतरंज के खिलाडी अशा अनेक आहेत. लेखनावर अव्यभिचारी अशी निष्ठा असणारे प्रेमचंद हे हंसराज रहबर यांच्या मते सदा विकासशील आणि युगधर्मी साहित्यकार होते. पुरातन सांस्कृतिक संचितातील काय राहणार आहे, काय जाणार आणि राहणारं का राहणार याचं भान असलेला हा द्रष्टा लेखक होता. म्हणूनच 1936च्या भारतीय प्रगतिशील लेखक संघाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आधुनिक साहित्य संदर्भात त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साहित्य हे केवळ मनोरंजन किंवा चैनीची वस्तू नाही. ज्यात उच्च दर्जाचं चिंतन असेल, स्वातंत्र्य भाव रक्षा असेल, जीवन सौंदर्याचं सार व निर्मिती मूल्यांबरोबरच जीवनाचं वास्तव चित्रण असेल, असंच साहित्य भविष्यात अमर राहील. त्या साहित्यामुळे आपलं जीवन गतिशील, परिवर्तनशील बनेल आणि जुन्या अयोग्य गोष्टींसाठी वाचकांना ते बेचैनही बनवेल. दुपारच्या वामकुक्षीला किंवा निद्रादेवतेला आवाहन करणारं साहित्य आता अपेक्षित नाही, कारण साहित्याकडून केवळ अशी अपेक्षा ठेवणं हे केवळ युगविरोधीच नाही तर मृतवत असण्याचं लक्षण मानलं जाईल. प्रेमचंदांच्या या विचारांच्या कसोटीला आजचं साहित्य उतरेल अशी अपेक्षा त्यांचं स्मरण करून आपण बाळगूया.